नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपर्ट चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. काल आपण दुबई बघितलं, तसंच आज आपण ऑस्ट्रेलिया हा देश बघणार आहोत. ऑस्ट्रेलिया देश बघण्यापाठीमागचं कारण म्हणजे तिथं आपल्याला एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही आणि भारत हा 8व्या क्रमांकाचा एक्सपोर्ट करणारा देश आहे, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्यापैकी एक्सपोर्ट केलेला आहे. पहिल्या नंबरला अर्थातच चायना आहे, त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा देश आहे, USA आहे, जपान आहे, थायलंड आहे, परंतु 8व्या क्रमांकाला आपण आहोत. एक गोष्ट ध्यानात घ्या की ऑस्ट्रेलियामध्ये ज्या वेळेस आपण एक्सपोर्ट करण्याचा एक वेगळा प्रयत्न करायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी डाळिंबाचा म्हणजे पोमोग्रॅनेटचा एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून झाला होता. त्याला काही कारण आले. त्यातलं सगळ्यात मोठं कारण आलं ते म्हणजे आपली फवारणी औषधं जे आपण डाळिंबावर मारतो आणि त्याच्यात थोडेसे बॅरियर आले. त्याच्यानंतर हे ऍग्रिकल्चर बद्दलचं मी बोलतो, परंतु त्याच वेळेस ऑस्ट्रेलियामध्ये मेकॅनिकलच्या बाबतीत अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या क्रमांकाला जर तुम्ही बघितलं असेल तर जे व्हेहिकलचे स्पेअर पार्ट आहेत त्याचे एक्सपोर्ट सगळ्यात जास्त झाले. दुसऱ्या क्रमांकाला कॉम्प्युटरचे जे स्पेअर पार्ट आहेत ते अतिशय चांगल्या प्रमाणे झाले. तिसऱ्या क्रमांकाला आहे मिनरल फ्युएल जे ऑइल आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणे एक्सपोर्ट झालं. चौथ्या क्रमांकाला आहे इलेक्ट्रिकल मशिनरी ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने डिव्हाइसेस जे असतात ते एक्सपोर्ट झालं. पाचव्या क्रमांकाला आहे फार्मास्युटिकलचे जे औषधं आहेत ते. सहाव्या क्रमांकाला जे आहेत दुर्बीण किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाला जे स्टोन्स असतात ते झालं. आठव्या क्रमांकाला मध्ये प्लॅस्टिक प्रॉडक्ट आहे. प्लॅस्टिक प्रॉडक्टच्या बाबतीत मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की गुजरातमधून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट जर झालं असेल तर ते प्लॅस्टिक प्रॉडक्टचं झालंय. ही वस्तुस्थिती एकदा ध्यानात घ्या. म्हणजे मराठी माणसं आहे, मराठी लोकांच्या ज्या उद्योगधंद्याच्या प्लॅस्टिकच्या कंपन्या आहेत त्यांनी ही गोष्ट नोट करायला पाहिजे की प्लॅस्टिकचं एक्सपोर्ट अतिशय चांगल्या प्रमाणात ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. त्याच्यानंतर आयरन आणि स्टीलमध्ये झालं. त्याच्यानंतर फर्निचरमध्ये जे हँडक्राफ्ट मटेरियल आहे, मग बांबू आर्ट असेल, त्याच्यानंतर जे वेगवेगळे नक्षीकामं असतात त्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट झालेल्या आहे. आता जर ऑस्ट्रेलियाची तुम्ही रचना बघितली तर फार मोठी लोकसंख्या नाहीये, पण पर कॅपिटल इन्कम त्यांचं जे आहे ते अतिशय चांगलं आहे. आणि त्याच वेळेस ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून जो जाणारा एक्सपोर्टचा जो मार्ग आहे अतिशय सुकर आहे 2022 सालापासून झालेला. त्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आज आपण 8व्या क्रमांकाला जरी असलो तरी ज्या पद्धतीने अमेरिकेने आपल्याला टेरिफ हा कर लावला आहे त्याच्यानंतर निश्चितपणे ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला एक वेगळी विंडो ओपन झालेली आहे. त्याचा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण फायदा घेऊ शकतो. ज्यावेळेस मी डाटा अनालिसिस करत होतो त्यावेळेस जरी चायना एक नंबरला असला, चायना आपला कॉम्पिटिटर जरी असला, तरी प्राइसिंग रेट ज्या पद्धतीने आपल्या फास्ट तिथपर्यंत जायला पाहिजे होत्या त्या जात नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. तिथले अनेक एक्झिबिशन मधले जे लोक ज्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्यानंतर ही गोष्ट देण्यात आली की तुमच्याकडून जे कम्युनिकेशनचं जे बॅरियर आहे ते मोठं दिसतंय. मी ऍग्रिकल्चर रिलेटेड गोष्टींवरती जास्त बोलत असतो, तो माझा फोकस आहे, परंतु तेवढाच एकटा फोकस नाहीये तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्येही माझा फोकस असतो. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की ऑस्ट्रेलियामध्ये अनेक प्रकारे आपल्याला इथून मटेरियल पाठवता येऊ शकतं. ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास धन्यवाद.